नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता आलेत सकाळचे 6:30 आणि इकडे रेवा मॅडमांची मस्ती चालू आहे. रेवा आणि जयची सकाळी मस्ती चालू आहे आणि सकाळी उठली ना तिला खूप मस्ती पण सुचते. तर तिच्यासोबत मी जयूने थोडीशी मस्ती वगैरे केली. तोपर्यंत कामाला काही सुरुवात झाली नाही. मी मंदिरातनं आली की तेवढ्यात ती उठून जाते. मी जेव्हा इकडनं जाते ना तेव्हा मी थोडी जास्त लवकर जाते, तेव्हा ती झोपलेली असते. पण तिकडनं जेव्हा येते ना तेव्हा मॅडम लगेच रेडीच असता. तर एकदम छान अशा मूडमध्ये आणि घरात आल्यानंतर तिला बघितलं म्हणजे आपला पण दिवस चांगला जातो. कारण ती स्माईलच एवढी छान करते. बघू शकता तुम्ही किती छान स्माईल करते ती. आणि आता एकदम जास्त मस्ती करायला लागली. कारण थोडंसं आता बसता यायला लागलं, म्हणजे थोडंसं गोल गोल म्हणजे बसते तर ती कधीचीच आहे, पण असं फिरता यायला लागलं थोडंफार. म्हणून आता जास्त मस्ती सुचते. अजिबात एका जागेवर बसत नाही, शांत बसत नाही. कोणत्या पण वस्तूंना आणते, ओढते, असं चालू झालं तिचं दिवसभर. तर आता एकदम शांत बसली होती. मी ब्लॉग शूट करते म्हणून ती एकदम शांत कशी बघते बघा, आणि मध्येच बरोबर स्माईल करते. काय करते असं डोळे पण बघा कशी करते. खूप मस्तीखोर आहे रेवा. तशी इशू शांत आहे आणि रेवा मस्तीखोर आहे. तर सकाळी तिच्यासोबत मस्ती वगैरे करून झाली. आणि आज होती इशूची सकाळून स्कूल होती. तर तिला आज सॅटर्डे होता ना, म्हणून काही पण टिफिन वगैरे देऊ शकतो. तर मग मी तिला आज पास्ता देते टिफिनला. कारण तीच बोलली की मम्मा मला आज पास्ता करून द्या असं. आणि इकडे पास्ता पण बॉईल होतोय. कांदे टोमॅटो काढून ठेवले, कारण मॅडमांना जास्त पण कांदे आवडत नाही, कांदे टोमॅटो, म्हणून मी थोडंच टाकते. आणि इकडे ती पण आंघोळ वगैरे करून रेडी झाली होती. स्पोर्ट ड्रेस पण टाकला गेला होता. त्यांचं वेनसडे आणि सॅटर्डेला स्पोर्ट ड्रेस असतो. त्यानंतर माझं टिफिन बनवायचं चालू होतं आणि जयू आहे तर इशूची तयारी करत होती. आणि त्यांच्याजवळ मस्त अशी रेवा मॅडम बसलेली होती. बिस्किट खात होती. बिस्किटसोबत मस्ती करत होती बघा कशी करते. आणि इशू पण दूध वगैरे पित होती ना, तर एका साईडला जयू आहे तर पोह्या वगैरे टाकत होती. त्यानंतर पास्ता पण रेडी झालेला आहे आणि टिफिनला, कारण पास्ता तिला खूपच आवडतो पास्ता, तुम्हाला तर माहितीच आहे. तर पास्ता वगैरे रेडी झाला. मग जयवनीला पूर्ण रेडी केलेलं होतं, फक्त सॉक्स वगैरे टाकायचे बाकी होते. तर अजून पण 10-15 मिनटं बाकी होते. मग मस्त मॅडम आरामात TV बघते, कार्टून बघायचं चाललं होतं. म्हटलं तुला आता पटकन सॉक्स वगैरे टाकून देते, कारण माझं पण आवरायचं बाकी होतं. म्हणून आधी सॉक्स वगैरे टाकून घेतले पटापट. आणि तेवढ्यात आई पण, म्हणजे मी आली ना माझ्यानंतर लगेच आई मंदिरात जाता. मग आई पण आल्या मंदिरातून आणि रेवाला सांभाळत होत्या, कारण सकाळी लवकर उठते ना, म्हणून जयूलाही काही काम करू देत नाही. मग आई आल्या की बरोबर आई सांभाळतात रेवाला. तर हे बघा, मी जेव्हा तिची तयारी करते ना तेव्हा एकदम मॅडम शांत बसल्या होत्या. मस्तीखोर रेवा एकदम अशी. तर आई आहे तर आज रेवाला पण इशूला सोडायला घेऊन जात आहे. तर बस स्टॉपवर सोडायला जाताना आई इशूला, तर आता रेवाला पण घेऊन चालल्या आज. कारण दुपारी जेव्हा ते 2 ते 5 स्कूल असते ना तेव्हा एवढं उन्हात नाही घेऊन जात. पण आता सकाळी 8 वाजता थोडीशी थंडी पण वाजते. दुपारी गरम होतं, सकाळी थंडी वाजते. तर आता आई तिला घेऊन जात आहे आणि इशू पण चालली. तर लवकर पण येऊन जाईल ती आज दुपारून. त्यानंतर इशू गेली, रेवा मॅडम पण थोडं आई सांभाळत होत्या. मग आम्ही पण मी स्वयंपाकाला लागली आणि जयूने बाकीचं आवरलं. आणि पूजा पण झाली माझी सकाळची. आणि आज आहे तर भाजी उडदाची डाळ बनवायची होती. उडदाची डाळ पोळ्या वगैरे बनवायच्या होत्या. भाजी वगैरे टाकून दिली, पूजा करून घेतली. आणि मग आमच्यासाठी पण पास्ता बनवायचा होता, कारण इशूचा झाला. त्यानंतर आम्हाला पण सगळ्यांना नाश्त्यासाठी पास्ता बनवला. तर इकडे पास्ता बनवायची प्रोसेस चालू होती. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. मग जयू हा तर पोछा मारतो, तर मी मॅडमांना पकडून बसली इकडं हॉलमध्ये. तारक मेहता पण बघायचं चालू होतं. आणि तिचं असं, तर ती आई समोर दिसल्या की तिला माहिती ना आई बाहेर घेऊन जाता असं, म्हणून ती आई दिसल्या की लगेच मला म्हणजे घेऊन चाल असं तिचा इशारा असतो आईंना. तर इकडे बघा तिचं उलटं सुलटं कसंही बसून चालूच असतं. फक्त बाजूला बसून राहायचं. आई असो, मी असो किंवा जयू असो, आणि बाजूला बसलो की तिची मस्ती चालू असते. आणि बघा मी टॉर्च लावला लगेच स्माईल करते, मी मम्मा ब्लॉग शूट करते असं. आणि तिच्यासोबत आता जयूचं पण आवरून झालं, पटापट आवरून घेतलं. म्हणजे तिच्यासोबत पण थोडंसं टाईम स्पेंड करता येईल. कारण सकाळी बघा किती छान अशी गोड स्माईल करते माझी रेवा. अजून कसं करते तू? कर 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 ओ आवडतं. अजून कर. हां
बस बस बाबू झालं शांत. आता थोडंसं आराम करून घ्यायचं. हां हां का अजून करायचं अजून. हां करा कर आता अजून कर. तर बघितलं असेल तुम्ही किती मस्ती करते रेवा आता. आणि तिला आता सगळं समजतं म्हणजे आपण काय बोलतोय काय नाही ते. म्हणून मी तर सांगितलं रेवा आवाज कर, असं लगेच आवाज करते. काव कुठं आहे बाहेर बघते, बाप्पा कुठं आहे लगेच मंदिराकडे बघते. आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि बाहेरचं पण वातावरण छान होतं आणि तिला बाहेर पण जायचं होतं. आणि त्यानंतर आई तिला बाहेर घेऊन गेल्या आणि माझं इकडे बनवायचं होतं ते म्हणजे खवा बनवायचं चालू होतं. आणि जे खरवस होतं ना त्याचाच मी खवा बनवते इकडे. तर ती प्रोसेस चालू होती. थोडासा वेळ लागेल त्याला कारण लाईटचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मी बोललीच तसं. तर 2 वाजता लाईट आली. त्यानंतर आम्ही पण थोडंसं आराम वगैरे करत होतो. मग त्यानंतर खवा वगैरे आवरून खवा वगैरे बनवायला घेतला. आणि इकडे जयू अंगणात पाणी मारते ना, तर ती बघा कशी व्यवस्थित बसली आहे बाहेर. का तिला कोणी येतं आहे कोणी जातं आहे, तिला ते बाहेर बघायला खूप आवडतं. आणि रेवाचं ब्लॉग घेतलं त्यानंतर खवा बघा आपला म्हणजे थोडासा बाकी अजून फक्त बाकीचं सगळं झालेला आहे. आणि त्याचा कलर पण आलेला आहे बघू शकता. कारण मी त्याच्यात गूळ टाकलेला आहे, साखर टाकलेली नाही. गूळमुळे त्याला लाल कलर आलेला आहे. तर इकडे छान असा खवा पण रेडी होतोय. थोडंसं आता फक्त 5-10 मिनटं ठेवायचं आहे, बाकी मग लगेच रेडी होऊन जाईल. आणि जयूला ती पाणी मारू देत नव्हती बाहेर म्हणजे खाली वाकत होती ना, म्हणून मी तिला घरात घेऊन आली. आणि मी आणि रेवा कुठं बसलो आहे, आम्ही बसलो आहे किचनवर. तर खवा इकडे पूर्ण रेडी झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडे रेवा मॅडमसोबत थोडीशी मस्ती वगैरे केली. आणि आता आईंची ड्युटी होती ती म्हणजे तिला झोपवण्याची. तर आई तिला झोपवत होत्या. आणि इशू मॅडमांना आज अचानक काय झालं की आवड आली ती म्हणजे अंगणात रांगोळी काढायची. जवीने फक्त पाणी मारलं, झाडू वगैरे मारलेलं नव्हता, पण तिला तशीच रांगोळी काढायची होती. आणि मस्त अशी मांडी वाळून ती रांगोळी काढली तिच्या पद्धतीने. तर तुम्हाला इशूची रांगोळी कशी वाटली आणि आजचा ब्लॉग असा वाटला हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.